प्रसाद लाड हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लाडजी, आपलं स्वागत। आपण पाहतो की संजय राऊत आणि संदीप देशपांडे आजवर ते ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर वादविवाद त्यांच्यामध्ये रंगलेला होता। मात्र आता दोघांनी सांगितले एकत्र आणि एकत्रितपणे एकाच वेळी हा मोर्चा ठाकरे बंधू 5 जुलैला एकत्र पाहायला मिळणार आहेत। हिंदी सक्ती विरोधात, पहिलीपासूनच्या हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधूंनी आता सरकार विरोधात हे पहिलं पाऊल उचललंय। पहिली गोष्ट तर मराठी भाषा बंद करणार, हिंदी आणणार, ह्या सगळ्या अफवा पसरवण्याचं काम उद्धव ठाकरेंकडनं, संजय राऊतांकडनं, इतर मंडळीकडनं चाललंय। ज्यांना आता मराठी भाषेचा फार पुळका येतोय, हे ज्या वेळेला सत्तेत होते त्यावेळेला ह्यांना मराठी भाषेचं प्रेम कुठे गेलं होतं? नमाज पडायला जात होते, हिरवे कपडे घालत होते, दहशतवादी हल्ल्यात जे ज्याने हल्ले केले त्यांच्या कबरी बांधत होते, त्यावेळेला मराठी प्रेम कुठे गेलं होतं? माझं म्हणणं एकच आहे की आम्ही हिंदी भाषा सक्तीची न करता ही भाषा ही ऑप्शनल सब्जेक्ट आहे, बरोबर, त्याचा राजकीय बाहू करून निवडणुकीच्या तोंडावरती त्याचा गैरफायदा करण्याचा आणि लोकांना भूलतापा मारून फसवण्याचं काम ठाकरेंकडनं चाललंय, एवढंच मला या बाबतीत आता बोलता येईल। दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीमध्ये मोर्चे काढतायत किंवा काही करतायत, महाराष्ट्रातली, मुंबईतली मराठी जनतेला माहिती आहे की मराठीसाठी लढणारे, झगडणारे, प्रयत्न करणारे कोण आहेत। त्यामुळे देवेंद्र फडणवीसांचं आणि महायुतीचं सरकार हे मराठी माणसासाठी कटिबद्ध आहे, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी भांडणारं सरकार आहे, सातत्याने मराठीच्या मागे खंबीरपणे उभं राहणारं सरकार आहे। त्यामुळे ज्यांना मराठी माणसाच्या नावाखाली ज्यांनी इतके वर्ष महापालिका लुटली, मराठी माणसाची मतं घेऊन महापालिका लुटली, मराठी माणसाची मतं घेऊन मराठी माणसाला फसवण्याचं काम केलं, त्या ठाकरेंनी भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीत असलेल्या खऱ्या शिवसेनेला, बाळासाहेबांच्या शिवसेनेला मराठीबद्दलचं वेगळं प्रेम दाखवू नये। आम्ही सक्षम आहोत आणि सक्षमतेने आम्ही त्याचा पुढे जाऊन त्या बाबतीत मराठी माणसाच्या मागे खंबीरपणे उभे केलं। नक्कीच खूप खूप धन्यवाद लाडजी, आपण आमच्याशी संवाद साधला त्यासाठी।